विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 3 सर्कल याच्यामधील प्रॅक्टिस सेट 3.2 पाहणार आहोत. आणि पाहण्यापूर्वी दोन प्रॉपर्टीज आपल्याला पाहणं फार आवश्यक आहे. पहिली प्रॉपर्टी, these are the two circles touching internally. म्हणजे काय मित्रांनो, एकमेकाला आतून स्पर्श करतात. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देअर सेंटर्स? ए इज द सेंटर ऑफ बिगर सर्कल, बी इज द सेंटर ऑफ स्मॉलर सर्कल. वी हॅव टू फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन ए बी अँड द फॉर्म्युला इज R1 minus R2. What is the formula? R1 minus R2. And second, touching externally, then distance between A and B is equal to R1 plus R2. Internally R1 minus R2, externally R1 plus R2. मित्रांनो, इथं लिहिताना मी थोडी काहीतरी मिस्टेक केली. R1 लिहितो इथं पहिले, R1 plus R2. Now going to the first problem, प्रॅक्टिस सेट 3.2. चला, पुस्तक पाहावं लागेल. मित्रांनो, मी पुस्तक आणलं आहे का पाहतो. आणलं आहे पुस्तक. मित्रांनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करा. पुस्तक आणि हे आपले सर्व शस्त्र आणि अस्त्र घेऊन आपल्याला प्रॅक्टिस 3.2 मध्ये जायचं आहे. मित्रांनो, ओपन युअर बुक अँड पेज नंबर, व्हॉट इज द पेज नंबर? पेज नंबर 58. यस, 58. अँड प्रॉब्लेम नंबर 1, प्रॅक्टिस सेट 3.2. पुस्तक, वही, पेन, कंपॉस पेटी, पूर्ण साहित्यासहित आपल्याकडे रेडी पाहिजे. मित्रांनो, मी इथं पहिलं एक्झाम्पल लिहिलेलं आहे, 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडिया. मित्रांनो, हा शब्द लक्षात घ्या. आपण नेहमी एक शब्द वापरतो रेडियस, आणि इथं आला शब्द रेडिया, RAD डबल आहे. व्हॉट इज द डिफरन्स? बरोबर आहे, सांगा मित्रांनो, पटकन बोलायचं आहे. मित्रांनो, कॉमेंट बॉक्समध्ये आपलं उत्तर टाका. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रेडिया अँड रेडियस? मोबाईलवर आपलं बोललं की टाईप होतं, तेच पोस्ट करायचं, टाईप करायचं काम नाही. सांगा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रेडिया अँड रेडियस? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बॉय अँड बॉईज? दॅट इज द डिफरन्स बिटवीन रेडिया अँड रेडियस. बॉय मीन्स एक मुलगा, बॉईज मीन्स अनेक मुलं, सिंग्युलर प्लुरल. रेडियस 1 सर्कल, रेडिया एकापेक्षा जास्त सर्कलच्या. 2 सर्कल्स आर देअर अँड दे आर टचिंग इंटरनली. काय शब्द आला आहे? इंटरनली. मग लिहा मित्रांनो, द सर्कल्स आर टचिंग इंटरनली. सो काय शोधायचं आहे पहा. अँड व्हॉट इज द गिवन इंटरनली? R1 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर, R2 इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. Touch each other, find the distance between their centers. So, distance between their centers is equal to R1 minus R2. इंटरनली असेल, शक्य झालं तर फिगर काढा, पण गरज नाही. काढली तर अतिउत्तम, नाही काढली तरी चालेल. ए अँड बी. मग डिस्टन्स बिटवीन सेंटरच्या ऐवजी आपण लिहू शकतो डिस्टन्स ऑफ ए बी. फिगर काढली तर, आवश्यक नाही. परीक्षेमध्ये जे अनावश्यक काम आहे ते टाळायचं. काढली उत्तम, पटकन काढता येत असेल तर काढून घ्यायची. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू R1 मायनस R2. सांगा, व्हॉट इज द R1? 3.5 मायनस 4.8. मित्रांनो, आलो डेसिमल फ्रॅक्शन, आणि डेसिमल फ्रॅक्शनचे आपल्याला सबट्रॅक्शन करता आलं पाहिजे. पण काहीतरी याच्यामध्ये ट्विस्ट आहे, मित्रांनो. उदाहरण कोणतं साधारण नसतं. 3.5 मायनस 4.8, विच इज द ग्रेटर नंबर? 4.8. 4.8 मधून 3.5 आपल्याला वजा करावे लागतील, म्हणजे 4.8 मायनस 3.5. मित्रांनो, सबट्रॅक्शन अँड ॲडिशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन याच्यावर आधारित माझे व्हिडिओ आहेत बेसिक ऑफ मॅथमॅटिक्समध्ये, ते अवश्य पहा. अँड द आन्सर इज 1.3. मित्रांनो, एक कल्पना करा की हा प्रश्न तुम्ही परीक्षेत आलेला आहे 10वीच्या बोर्डाच्या, आणि तुम्ही लिहून आला.
आणि घरी आल्यावर पेपर चेक केला 1.3 यस माय आन्सर इज राईट. हाऊ मेनी मार्क्स? फॉर्म्युल्याला हाफ मार्क आणि याला हाफ मार्क, 1 मार्क आपल्याला भेटलेला आहे. सांगा मित्रांनो, तुम्ही पेपर तपासा तर किती मार्क द्याल? पटकन मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा. व्हॉट इज युअर आन्सर? मित्रांनो काय झालं पहा, सबट्रॅक्ट स्मॉलर नंबर फ्रॉम ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस केला. गिव्ह द साइन ऑफ ग्रेटर नंबर. विच इज द ग्रेटर नंबर? 4.8. व्हॉट इज द साइन? मायनस. आन्सर इज रॉंग बिकॉज आन्सर इज रेडियस डिफरन्स. देऊळगाव राजा ते जालना, जालना ते पुणे याच्यातील अंतर, जालना ते पुणे याच्यातील अंतर 300 किलोमीटर आहे. आणि रिव्हर्स जर आलं तर काही पुणे ते जालना -300 किलोमीटर होईल का? नाही. अंतर आणि डिस्टन्स इट इज नेव्हर निगेटिव्ह. हे कधीही निगेटिव्ह नसतं, ते काय असतं? नेहमी पॉझिटिव्ह. आणि म्हणून आपलं जे उत्तर आलं ते रॉंग आहे, -1.3. काय चूक होते मित्रांनो? सांगा लवकर. व्हॉट इज द मिस्टेक? ही मिस्टेक आपण करणार आहोत परीक्षेत. आपण खूप चांगली तयारी करून जातो पण स्मॉल मिस्टेक करतो आणि मार्क गमावून येतो. मित्रांनो काय झालं, R1 - R2 घेताना आपण जी ग्रेटर रेडियस आहे ती पहिले घ्यायची. विच इज द ग्रेटर रेडियस? 4.8. मग आता आपण फॉर्म्युला बी बदलून घेऊ. R2 पहिले घेऊ, -R1 4.8 -3.5. मोठी रेडियस पहिले घ्या, लहान रेडियस नंतर घ्या, मग मायनस करा. गिव्ह द साइन ऑफ ग्रेटर नंबर. मित्रांनो आता आपल्याला अर्धा मार्क भेटेल. व्हिडिओ तयार करताना किंवा घरी सोडवताना आपल्याला एडिट करायला चान्स आहे. परीक्षेत काही एडिट करायला चान्स आहे का? सर पेपर द्यावं वापस, अमरावतीला जाऊन आणतो पेपर वापस, जरा सुधारणा करून घेतो. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि मग आपलं फायनल करा आता. सो डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू व्हॉट इज द युनिट? सेंटीमीटर. आणि इथं पूर्ण वाक्यात लिहा मित्रांनो. डिस्टन्स बिटवीन इंटरनली टचिंग सर्कल्स इक्वल टू 1.3 सेंटीमीटर. मित्रांनो महत्त्वाचं काय समजलं? मोठ्या रेडियसमधून लहान रेडियस मायनस करायचे. ग्रेटर रेडियस मायनस स्मॉलर रेडियस, R2 - R1. R1 जर मोठी असती तर R1 - R2. आलं लक्षात मित्रांनो? तर या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केलेला आहे. मित्रांनो तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, पटकन होमवर्क बाजूला लिहा मित्रांनो. आपल्या वहीला जे मार्जिन आहे त्याच्यामध्ये स्टार करायचं आणि होमवर्क लिहायचं. इथं काय करायचं? 3.5 आणि 4.8 आहे. 3.5 सेंटीमीटर, 4.8 सेंटीमीटर. हे उदाहरण पुन्हा एकदा सोडवायचं. नंबर 2, आता फिगर चेंज करा. 2.4 सेंटीमीटर, 1.2 सेंटीमीटर. थर्ड उदाहरण लिहिता मित्रांनो, तुम्ही एक लिहा, मी एक लिहितो. 5 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 8.2 सेंटीमीटर, 5.3 सेंटीमीटर. चला 5चं उदाहरण तुम्ही लिहा मित्रांनो. मित्रांनो हे झालं R1, हे झालं R2. मोठी संख्या कोणती? 2.4. R1 - R2. पहिली संख्या R1, दुसरी संख्या R2. नाहीतर मग आपण चार्ट तयार करू. दिस इज R1, दिस इज R2. चला R1 3.5, R2 4.8. काय फॉर्म्युला तयार होईल? R2 - R1. 2.4 मोठा आहे का 1.2? 24 मोठे का 12 मोठे? 24 मोठे. R1 - R2, R1 - R2. चला इथं कोण मोठे आहे? 5 मोठे का 7 मोठे? 7 म्हणजे R2, R2 - R1. 8.2 मोठे का 5.3 मोठे? 8.2 मोठे आहे, R1 - R2. दॅट इज द सिम्पल. आलं लक्षात मित्रांनो? आपला हे क्रिकेटसारखा खेळ आहे. स्टेडियममध्ये किती पब्लिक आवाज करू द्या, गोंधळ करू द्या, पण आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे पेपरमध्ये सुद्धा. बॅट्समन कधीच त्या गर्दीच्या आवाजामुळं डिस्टर्ब होत नाही. तसंच आपल्याला अतिशय कॉन्सन्ट्रेशन इथं फार आवश्यक मित्रांनो. या प्रकारे 5 उदाहरण तयार करा मित्रांनो. आणि आपण काय करायचं आहे? हे 5 उदाहरणं सोडवायचे आहे म्हणजे पक्क झालं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मित्रांनो आता काय करायचं? आपल्याला पुढच्या भागाकडे जायचं. आता आपण आणखी 5 उदाहरणं तयार करणार आहोत. आता हा शब्द चेंज करणार आहोत. इंटरनली. कोणता शब्द चेंज करणार आहोत? इंटरनली. आता काय करायचं? एक्सटर्नली. काय करायचं? एक्सटर्नली. नंबर 1 3.5 सेंटीमीटर, 4.8 सेंटीमीटर. ओरिजिनल उदाहरणात काय होतं? इंटरनली
आता आपल्याला बदल काय करायचा, एक्सटर्नली लिहा मित्रांनो, लिहायला फार महत्त्व आहे. 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडिया नॉट रेडियस, रेडियस म्हणजे एक बॉय, रेडिया बॉईज जास्त रेडियस, गर्ल्स रेडिया 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर. इंटरनली काढून टाका, एक्सटर्नली लिहा. मित्रांनो पाहिलं तुम्ही, पाहता पाहता तुमची किती प्रगती होते. आजपर्यंत तुम्ही प्रॉब्लेम सोडवत होते, आता प्रॉब्लेम तयार करून सोडवत आहात. कारण आता नवीन अभ्यासक्रमामध्ये असा एक प्रश्न येतो की ही माहिती दिलेली आहे, उत्तर 8 आलं पाहिजे, असा प्रॉब्लेम तयार करा. अशा 2 रेडियस घ्या की आन्सर 8 आलं पाहिजे. क्वेश्चनवरून ॲन्सर, ॲन्सरवरून क्वेश्चन. एक्सटर्नली फाइंड डिस्टन्स बिटवीन. मित्रांनो इंटरनली असेल तर आपण काय करतो, R1 - R2 किंवा इथे लिहितो मित्रांनो R1 - R2 किंवा R2 - R1. जी मोठी असेल तिला मान द्या, ते पहिले घ्या. आता एक्सटर्नली असेल तर खूप सोपं आहे, लहान मोठ्याचा काही संबंध नाही, कारण ॲडिशन करायची. काय करायची, ॲडिशन. चला लिहा, डिस्टन्स लिहा मित्रांनो, पटकन लिहा. डिस्टन्स बिटवीन लिहा, डिस्टन्स बिटवीन एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स इज इक्वल टू R1 + R2. कोणी लहान असो कोणी मोठा असो काही घेणं देणं नाही, कारण ॲडिशन करायची. चला, व्हॉट इज द R1, 3.5 + R2 4.8. इयत्ता 5वी. चला 5वीत जाऊन 5वीचा आनंद घेऊ आपण. मित्रांनो माझा एक मी व्हिडिओ बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये NDAP नावाचा फॉर्म्युला दिला आहे, तो अवश्य व्हिडिओ पहा. मैत्री गणिताशी बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स 8513 पॉईंट. पहा मित्रांनो काय आलं, माझंच चुकलं मित्रांनो. पहा, नजर हाटीवर दुर्घटना घटी, 5 और 8 13 1 8.3. 3 रुपये 50 पैसे, 4 रुपये 80 पैसे, 7 रुपये 8 रुपये 30 पैसे, 8.3. मित्रांनो युनिट लिहायला विसरू नका. 8.3 सेंटीमीटर. तुम्हाला जर वाटलं तर फिगर काढा, नाहीतर गरज नाही. इंटरनली असेल मायनस करा, एक्सटर्नली असेल प्लस करा. इंटरनली असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ग्रेटर रेडियस मायनस स्मॉलर रेडियस. नाही तर मग घरी येऊन म्हणाल मी ते इतके सोडवले आणि मला ते इतके काही मार्ग कसे पडले. तू बाबा ह्या चुका करून आला छोट्या छोट्या. तर चला मित्रांनो आता आणखी आपल्याला आता होमवर्क तयार करायचं. मित्रांनो आपण हे 5 पेअर तयार केले आणि त्याचं होमवर्क तयार केलं. मित्रांनो पुन्हा हेच 5 पेअर घ्यायचे, फक्त हे घ्यायचे एक्सटर्नली. पहिला पेअर घ्यायचा. चला काय येईल पहिला पेअरचं उत्तर सांगा मित्रांनो. सर हे उत्तर काढलंय आपण. R1 + R2 इज इक्वल टू 3.5 + 4.8 इज इक्वल टू 8 रुपये 30 पैसे. सेकंड, द डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. हे वाक्य लिहा मित्रांनो. मी लिहायला लागलो तो जास्त व्हिडिओ आणखी मोठा होईल. R1 + R2 कोणताही लहान मोठा काही घेणं देणं नाही. 2.4 2 रुपये 40 पैसे, 2 रुपये 4 पैसे नाही मित्रांनो, हे 2 रुपये 4 पैसे, 2 रुपये 40 पैसे, 1 रुपया 20 पैसे, 3 रुपये 60 पैसे सेंटीमीटर. मित्रांनो करा पटपट. चला व्हिडिओ पॉज करा. एक उदाहरण मनाने घेतलेलं आहे, झाली प्रॅक्टिस. विसरायचं काम नाही, नेट प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. डायरेक्ट तुम्ही क्रिकेटच्या मॅचमध्ये उतरले तर मग काही कारण नाही, घरी नेट प्रॅक्टिस करावं लागेल. ही आपली नेट प्रॅक्टिस आहे. म्हणजे आपली जी मार्च महिन्यात IPL होणार आहे, मॅथमॅटिक्स प्रीमियर लीग, MPL बोर्डाची परीक्षा, त्याच्यामध्ये आपल्याला मग हे कामाला येईल. आपण सगळे चांगले रन काढू शकू. तर मित्रांनो इंटरनली 5 प्रॉब्लेम्स, एक्सटर्नली 5 प्रॉब्लेम्स. पुन्हा एकदा आपण महत्त्वाचा मुद्दा करू. इफ द सर्कल्स आर टचिंग इंटरनली then what is the formula? Greater radius minus smaller radius, R1 - R2 किंवा R2 - R1. जी मोठी असेल ती पहिले घ्या, जी लहान आहे ती नंतर घ्या. आणि जर एक्सटर्नली टचिंग सर्कल असेल तर R1 + R2. एक्सटर्नली असेल तर R1 + R2. इंटरनली असेल तर R1 - R2 किंवा R2. अरे मी सहज फिगर काढले आणि फॉर्म्युलाच तयार झाला. इंटरनली काढले, याच्यामध्ये लिहिलं R1 - R2. चला बरं थोडं पद्धतशीर तयार करू याला आपण. चला पटकन व्हिडिओ पॉज करा.
2 सर्कल काढा. हां चला, टचिंग एक्सटर्नली करा. R1 प्लस R2. टचिंग इंटरनली करा. R1 मायनस R2 किंवा R2 मायनस R1. झाला फॉर्म्युला तयार. रनिंग नोट्स म्हणतात मित्रांनो याच्याला. जे ऐकलं त्याचं आपल्या भाषेमध्ये रूपांतर करणं याला म्हणतात ना रनिंग नोट्स. 11वी-12वीला गेले की एका वर्गात 600 विद्यार्थी. शिक्षक येतात, बोलतात, निघून जातात. आणि मग ह्या सागरामध्ये कोणी फक्त पाय ओल्ले करून येतं, कोणी मोती आणतो, कोणी मासे आणतो, आपल्या आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे. तर मित्रांनो आपल्या विषयाकडे येऊ. क्वेश्चन नंबर 1 आपण सोडवलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2 सर्कल्स. वाचा मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा आणि पटकन उदाहरण वाचायचं आहे. 2 सर्कल्स ऑफ रेडिया 5.5 सेंटीमीटर, 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. टच इच अदर एक्सटर्नली. एक्सटर्नली असेल तर एक्सटर्नली R1 प्लस R2. इंटरनली R1 मायनस R2 किंवा R2 मायनस R1. एक्सटर्नली येतं, दोघांची ॲडिशन करायची. R1 प्लस R2 इक्वल टू 5.5 प्लस 4.2. 5 रुपये 50 पैसे, 4 रुपये 20 पैसे, 9 रुपये 70 पैसे. 1 मार्क पक्का. कोणी तपासू द्या पेपर. आता 4 लोकांनी तपासू तरी मार्क देणंच आहे. स्टेप्सला महत्त्व, उत्तराला महत्त्व, युनिटला महत्त्व. तर मित्रांनो या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट केलेला आहे. आणि याची प्रॅक्टिस करा. मार्कच्या परीक्षेमध्ये 1 किंवा 2 मार्काला 100% परीक्षेला हा प्रश्न येतोच. मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 वाचावं लागेल. प्रश्न वाचायला वेळ देणं आवश्यक आहे. रेडिया ऑफ 2 सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर. ड्रॉ सर्कल्स टचिंग इच अदर इंटरनली अँड एक्सटर्नली. आपल्याला या प्रकारच्या आता डिफरन्स काढायचा नाही, सूत्र वापरायचं नाही, काहीच नाही. आपल्याला आता फिगर काढायचे आहे आणि मग आपण फिगर काढू. मित्रांनो चॉप घ्या, स्केल घ्या आणि स्केलमध्ये पहिले 4 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घ्या. मित्रांनो मी जर 4 सेंटीमीटर घेतलं तर मात्र एकदम छोटं होतं, म्हणून मी अंदाजे घेणार. तुम्ही मात्र ॲक्युरेट घ्या. आणि स्केलचा वापर करताना आपल्या चॉपचं लोखंडी टोक पहिल्या लाईनवर लिहा. सुरुवातीपासून करू नका. जिथं पहिली लाईन आहे ही पहिली लाईन आहे पहा, इथून सुरुवात करा. 4 सेंटीमीटर घ्या. सेंटरचं नाव द्या. दिस इज द सेंटर O. 4 सेंटीमीटर काढा. अर्धा मार्क पक्का होईल. काही विद्यार्थ्यांचं ड्रॉइंग खूप सुंदर आहे आणि ते एकदम छानपैकी फिगर काढतात. इथं थोडंसं आता फिक्कट येणार आहे. मी याला डार्क करतो आणि डार्क करताना थोडं सर्कलचा शेप कमी जास्त झालेला आहे. चला ठीक आहे मित्रांनो. आता इथं आपण एक रेडियस दाखवू OA. अँड व्हॉट इज द डिस्टन्स R1 इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता चॉपमध्ये 2.8 घ्या मित्रांनो. मी अंदाजे घेतो, तुम्ही अंदाजे घेऊ नका. मित्रांनो स्केल काढा. 2.8 घ्या. 2च्या पुढं हे 2च्या पुढे एक लहान रेषा अर्धी, ती झाली 5ची 2.5. त्याच्यानंतर 1 2 3 2.8 किंवा 3च्या पहिले 2 छोट्या रेषा. 2 छोट्या रेषा म्हणणं थोडंसं अडाणीपणाचं होईल. 2 मिलीमीटर मागे. स्केलवरच्या सर्व लहान लहान रेषा या मिलीमीटरच्या आहे आणि मोठी रेषा ही सेंटीमीटरची आहे. चला मित्रांनो आता इथं काय करायचं आपल्याला एक लक्षात घ्या. हे आपलं पेन्सिलचं टोक स्केलवर ठेवा, याच्यावर ठेवा, सर्कलवर म्हणजे एवर ठेवा. आणि दुसरं टोक जिथे येईल तिथं. पहिलं टोक मात्र एवर आलं पाहिजे जिथं पेन्सिल आहे. आणि नाव ड्रॉ द सर्कल. ड्रॉ द सर्कल. आणि या प्रकारे आपण हे सर्कल इथं काढत आहोत मित्रांनो. पेन्सिलीचं टोक याच्यावर ठेवायचं आहे मित्रांनो. कशावर? एवर. एवर ठेवणं आवश्यक आहे. चला काढा मित्रांनो. आणि या प्रकारे मित्रांनो आपण इंटरनली टचिंग सर्कल काढलेला आहे. एकच लक्षात घ्या, हे याचं सेंटर आहे, याला आपण B नाव देऊ. आणि इथं रेडियस दाखवा 4 सेंटीमीटर. इथे एक स्मॉल रेडियस दाखवा 2.8 सेंटीमीटर. ते या प्रकारे मित्रांनो दिस इज द सेंटर ऑफ लार्जर सर्कल. दिस इज द सेंटर ऑफ. फक्त एक लक्षात घ्या की पेन्सिलीचं टोक स्मॉल सर्कल काढताना एवर पाहिजे म्हणजे टच झालं पाहिजे. आता एक्सटर्नली चला पुन्हा 4 सेंटीमीटर घ्या. तर पहिलेच दोन्ही सर्कल काढून घेतले असेल परवडला असतो. चालतं मित्रांनो. सुरुवातीलाच 2 काढून घेतले असते तरी चाललं असतं, म्हणजे अंतर आपल्याला करायचं काम नसतं पडलं. ठीक आहे, पुढच्या वेळेला सुधारणा करू. चला हे झालं O. आता
दिस इज द पॉईंट ओ ए. आता 2.8 अंतर घ्या आणि दोन्ही वेळेला पेन्सिलीचं टोक दुसरं सर्कल काढताना हे एवर आलं पाहिजे आणि पहिलं टोक आपलं जिथं येईल तिथं. लोखंडी टोक कुठं पण येऊ द्या. 2.8 घेतलेलं आहे अंतर, पेन्सिलचं टोक एवर ठेवलेलं आहे. आणि मित्रांनो आता याला थोडं एक्सटेंड करून घ्या, म्हणजे याच लाईनीवर आलं पाहिजे. ते एकाच लाईनीवर येणं आवश्यक आहे. चला, याला नाव दिलं बी. 2.8 हे किती झालं 4 सेंटीमीटर. हे झालं 2.8. ओ आणि बी या गावातलं अंतर, दोघांचं ॲडिशन. ओ आणि ए या गावातील अंतर, ओ आणि बी याच्यातलं अंतर म्हणजे ओ ए मायनस बी ए. तर या प्रकारे मित्रांनो आपण टचिंग इंटरनली आणि टचिंग एक्सटर्नली ह्या दोन फिगर काढलेल्या आहेत. पहिलं वर्तुळ काढा, पहिलं सर्कल काढल्यावर इथं ओ नाव द्या, इथं ए नाव द्या. दुसरं सर्कल काढताना पेन्सिलचं टोक याच्यावर आलं पाहिजे आणि इतकी रेडियस आली पाहिजे, म्हणजे आपलं ते सर्कल टच होईल. दोन्ही वेळेला पेन्सिलचं टोक एवर घ्या दुसरं सर्कल काढताना. तर मित्रांनो दोनदा तीनदा प्रॅक्टिस करा. आणि जे विद्यार्थी इंटरमिजिएट एलिमेंटरी परीक्षा देतात ते खूप छानपैकी हे काढतात. माझ्या वर्गामध्ये असे 2-4 विद्यार्थी आहेत, ते नेहमी मला सर्कल काढायला मदत करतात. सर आम्ही काढतो सर्कल, सर आम्ही काढतो. मग ॲट ए टाईम सर्कल काढतात. तर मित्रांनो प्रॅक्टिस करा. मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिस सेट 3.2. उदाहरणामध्ये सर्वात पहिले फिगरचं ऑब्झर्वेशन करा. सर्वात पहिले फिगर पहा. ट्रायंगल नंबर 1, ट्रायंगल नंबर 2, दोन सर्कल्स एकमेकाला एक्सटर्नली टचिंग होत आहेत. पहिले 2-3 प्रश्न जर प्रॅक्टिस चांगली केली ना, हे आपोआप नजरेत भरतं. टचिंग एक्सटर्नली, दोन ट्रायंगल आहेत आणि ए बी आणि पी क्यू इंटरसेक्टिंग इच अदर इन आर पॉईंट. दीज आर द अपोजिट अँगल्स. पटकन लक्षात आला म्हणजे. आणि अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट एक्स एक्स. चला आता उदाहरण वाचू आपण पटकन. मित्रांनो ओपन द बुक. द सर्कल्स विथ सेंटर्स पी. दिस इज द फर्स्ट सर्कल, सेंटर पी, सेकंड सेंटर क्यू, टच इच अदर एक्सटर्नली